बाळू ये की इकडे. राहू दे, मी इथंच उभा राहतो. तू कशा बाई आलास इथं? आलो. काय आहे ते बोला पटकन. मायप्पा, आमच्या समजांच्या वतीने तू सांग. पंच, मी इथं आलो आहे गावची रीत म्हणून. माझं काय बी म्हणणं नाही यात. अय्यो बोल की रे बाबा मैयप्पा पटकन, खूप दुखतय रे बाबा. अय्यो समजा गावकऱ्यांचं म्हणणं आहे यंदा दुष्काळ आहे, पीक पाणी नाही. त्याला पंच काय करतील? आमच्याकडे पण शेती आहे. आम्ही आलो तुमच्याकडे कधी गाराणं घेऊन. अय्यो जी बराबर आहे. समजा असं म्हणतात का गावात जे धन होतं ते पंचाने घेतलंय. होय का नाही? त्याच्यासाठी आलात होय तुम्ही इथे? मी जाऊ का पण? अय्यो थांब की रे पोपटा, थांब की रे. कशाला बाबा जीव खातोस? अय्यो बोल मैयप्पा. तर लोकांनी तुम्ही घेतलेलं धन नग आहे. मग काय पाहिजे? माझा बाजू बोलणार काय? देवानं तुम्हाला तोंड दिली नाहीत. पंच, आमचं म्हणणं असं आहे का जे काही धन घावलं आहे ते समजा तुम्हासनीच ठेवा. पर गोऱ्या सरकारला जो काही कर आमासनी भरायचा आहे तो तरी भरा. होय 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 होय. होय. बाकी समजा धन तुमच्याकडेच राहू द्या. यो यो वेळ लागले की काय तुम्हाला? का म्हणून आम्ही सगळ्या गावाचा कर भरायचा? अय्यो अहो त्यांचं म्हणणं आहे का गावात जे धन सापडले त्यावर त्यांचा बी अधिकार आहे. समद्यांचं म्हणणं असं आहे का तुमच्याकडे जे धन आहे त्यावर समद्यांचा अधिकार आहे. अय्यो अय्यो कुठले धन, कसले धन? अय्यो काही नाही धन. अरे आमचे काय हाल झाले ते कोणी विचारत तरी का? अय्यो विचारलं की झालं काय? इथे जमलेल्या समस्त गावकऱ्यांनो, याचं भाषण सुरू झालं बघ. अय्यो सगळा गाव झोपलेला असताना इथे काय घडले याची कोणाला कानोकान खबर नाही. अय्यो अय्यो आम्हाला खरंच ठाव नाही काय झालं ती. अय्यो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अय्यो गावातले धन मी वाड्यावर घेऊन आलो. त्या धनाचा वापर मी जनकल्याणासाठीच करणार होतो. आपल्या गावकऱ्यांसाठी करणार होतो, आपल्या गावासाठी करणार होतो. पण पर काय पंच, बोला पुढं. काय सांगायचे माझे दुःख. अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया. ए तात्या रडू नकोस रे बाबा, रडू नकोस. मी सांगतो ना
त्यांचा विश्वास बसेल. तर गावकऱ्यांनो काय घडले ते सांगतो तुम्हाला. अयो काल रात्री वाड्यावर पडला की हो दरोडा. अय्यो अय्यो. एवढं दागिने घालून बसू न ग. गावात दरोडा पडणार आहे. वाड्यात जे 7 रांजण भरलेले होते सोन्या नाण्याने सगळेच्या सगळे लुटून नेले की हो दरोडेखोरांनी. अय्यो. अरे देवा. एवढं मारलं काय सांगा किती मारलं. अय्यो. सासरे बुवा मला हे काय खरं वाटत नाही बघा. अरे पण रातच्याला आमासनी काय बी हालचाल दिसली नाही गावात. अय्यो. मग आम्ही खोटे बोलतो काय? गुंडप्पा तू दरोडेखोरासनी बघितलं का? नाही, मी तर झोपलो होतो. मला तर सकाळीच कळाले. अय्यो. मग तुमचं तुम्ही बघा बाबा काय करायचं. पण अगं लय आज घेऊन आलो होतो बघा. सगळा इस्फोट झाला. अरे आम्ही काय खोटं बोलतो का काय रे महादू. महादू चला जातो आम्ही. असं बी आम्ही नव्हतो यात. मी बघा काय करायचं. पण जातो आम्ही. राम राम. काळजी घ्या. हा चल रे बाळ. तुम्ही व्हा मोरण हे आलोच. चल. गावकऱ्यांनो तुम्हाला अजूनही खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः वाड्यात येऊन बघा. 7च्या 7 रांजण मोकळे आहेत रिकामे आहेत. अय्यो. नशिबात फुटकं म्हणायचं आपलं. चला निघा सगळे. त्यांच्यावर उपचार करायचा आहे. अगं अगं. चल की बाळू. पंच गावातल्या लोकांनी खरं नाही वाटत तुम्ही सांगितलं ते. मग आता काय डोकं फोडून घ्यायचं का आम्ही. अय्यो. पंच लोकांचा भरोसा परत मिळवावा लागल. त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागल. काय झालंय काही कळलं का? संपलं. समजा संपलं. आणि पुन्हाच मी काय बिठावं नाही. पंच आणता त्याला मारला आहे त्या बापून. आणि पंच म्हणत होता दरोडेखोरांना सोनं लुटलं. काय सांगतोस काय? म्हणजे बापून दगा फटका केला. जे समजलं ना ते सांगतो आहे. आता बघा तुम्ही काय करायचं तर. ज्याच्यासाठी मी एवढं समज केलं भरोसा ठेवला त्या बापून समज सोनं लुटून दिलं.
असं बी तो म्हणत होता का मला लांबच्या मोहिमेला जायचं आहे म्हणून. होय कसली मोहीम? अवा 7 सोन्यानं भरलेलं रांजण घेऊन पळून गेला तो. आपण बसलो हात हलवीत. हे तू बरं नाही केलं बापू. अरे तुला धनाची वाट म्या धावली आणि तू माझाच केसानं गळा कापलास. आता म्या तुला सोडत नाही बघ. तुझ्या नावाची पूजाच मांडतो बघ. हा, पूजा काही बी झालं तिथं पायावर नाव खालीत होता तुम्ही. आता आता काय करता? काय चूक आहे त्या बाळ्याची ह्याच्यात? तुला काय म्हणायचं आहे? अहो तुमच्या हातात होतं ना समज, मग कमून नाही झालं मनासारखं. मी आता म्हणतो काय बी येत नाही तुम्हाला. गंगे, ए गंगे, अगं पाणी आण. सुंदरा कुठं आहे? हाय आत. आय हवं बराच वेळ लागला की. आता काय सांगायचं तुम्हाला, काय रामायण झाले ते. गंगे, यांच्या गावात कुणालाच कुणाचा मेळ नाही बघ. आधी असं होत नव्हतं, आताच का होत समजना झालंय. नाही, कुणीतरी आग लावत असल म्हणून असं होत असल. म्या काय म्हणते, त्यासनी जेव दे तरी. हा, आपण नंतर चला बोलू. आणि बाळा कुठं आहे? येतच असेल की, समधी निघतच होती. पर एवढा गाव जमायला झालंय तरी काय? अगं पंच सांगत होता त्याच्या वाड्यावर कुणीतरी दरोडा टाकला म्हणे. हा, कवा, कधी, कुठं? आणि आपल्याला कसं काय कळलं नाही? अगं आय, दरोडा टाकणारा काय ढोल वाजवीत येतो का? बया, म्हणजे त्यांच्या वाड्यात गुप्तधन ठेवलं होतं, ते लुटलं का काय त्यांनी? असं म्हणतात ते. म्हणजे गावातली लोक कशापायी गेली होती का त्या धनातनं पंचानं यांचा कर भरावा. आता लोकांनी वाटतंय का पंच खोटं बोलतोय. पर तुला हे ठाव आहे का की हे समज लोकांच्या मनात कुणी भरवलं आहे ते? गंगे, घरात तांटा व्हायला पाहिजे का तुला? मला समजाय पाहिजे काय आहे ते. बाळून लोकांनी भडकावला आहे. हे काय? आज तुम्ही मला आता सांगताय? मला जसं समजलं तसं मी सांगितलं. सुंदरा, तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. आता कोणी बी मध्ये पडायचं नाही, नाही तर माझ्याशी गाठ आहे.
तुझं समाधान गंगे? बा मला का मारलं? तुझ्या मायला विचार. भाळवार असं का वागतो तू? तुला मारलं तर माझ्या जीवाचं काय होतं कळत नाही का तुला? गंगे भूक लागली आहे. चंद्रा जेवाय घे. घे म्हणलं ना. तू बाहेर थांब, आत येऊ नकस. थोडक्यात वाचलो बघा आपण, थोडक्यात. कशाचं काय आणि कशाचं काय? समजा गावा म्हणून शोभा झाली आपली. अयो सगळ्या गावाला वाड्यावर. अयो या आधी कोणाची अशी हिंमत नाही झाली एकदम वाड्यावर यायची. मी तुम्हाला सांगितलं होतं ते बाळ्या काहीतरी सांगतो आहे लोकांनी. अयो पण सगळं गाव. अहो पण एकाला पेटलं का दुसरं पेटतो, दुसरं पेटलं का तिसरा, असं करता करता समजा गाव पेटलं त्यांनी. अयो पण अरे सगळं चांगलं होते की रे तात्या. मग असं का केलं म्हणतो मी बाळूने. आता ते बाळूलाच ठाव. तो भेटला ना त्याला विचारतो मी. अयो अयो ये तात्या. अयो एकाच रात्री आपण धन काढायला गेलो. अयो अयो सातरंजन. अयो त्याच रात्री दरोडा पडला. हाना हाना हाना. पंच का जे काही धन घावलं आहे ते समजा तुम्हासनीच ठेवा. पर गोऱ्या सरकारला जो काही कर आमासनी भरायचा आहे तो तरी भरा. अयो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गावाला वाड्यावर. अयो हा योगायोग तर नाही रे सध्या. मग काय आहे पण? अयो हे कोणीतरी घडवलं आहे. ह्याच्या माग कोण आहे पण? अयो त्याचाच शोध घ्यायचा बघ, त्याचाच शोध घ्यायचा. गावात सगळ्यांना विचार, लागलं तर पैशाच आमिष दे पण माहिती काढ. अय्यो दरोडा कोण टाकला आणि त्याच्या माग कोण आहे हे बी समजायला पाहिजे. अयो तात्या धन काढलं मी, कष्ट केले मी आणि त्या धनावर सगळ्या गावाचा डोळा. अय्यो लय मारलं हो पण तुम्हाला सवय असेल. पण आयुष्यात मला कोणी हात बी नाही लावला. त्या दरोडेखोरांनी कूट कूट कुटलं, डोळं फोडून टाकलं पार. याचा सूड घ्यायचा बघ तात्या, काळजी करू नको तू. गावात हसतील लोक आता. अच्छा त्याला काय करणार, हसू दे. बोलणार नाही कोणी पण माघारी बोलत्याल, ल धुतलं ह्यासने म्हणत्याल. अयो तात्या पण धन सगळे गायब कसे झाले म्हणतो मी. हक्कानी ठेवला असणार पण. अय्यो अय्यो नाही रे तात्या, असं करणार नाही बघ ती. अय्यो आता मग हे कोड सुटायचं कसं पण? म्या हे समज का केलं यास नाही समजायचं कोणाला. कुणी बी असं नाही म्हणाल की आमासनी धन न ग, अंकर माफी बी न ग, जे करू ते आमच्या मनगटावर. आज धनाचा ह्यो लोक माणसाला पुढं कुठं घेऊन जाईल ती सांगता यायचं नाही. म्हणून त्यासनी देवाची ओळख करून द्यायला लागणार, त्यासनी भल्या वाटेवर आणायला लागणार.